मोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद विधान भवनात उमटण्याची शक्यता। मोंदूबाबाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। मोंदू अशोक खरातकडून नकली साप आणि वाघाच्या कातड्याद्वारे भाविकांची लूट। एसआयटी तपासात खरातचा पर्दाफाश। नकली रत्न आणि दैवी शक्ती असल्याचाही दावा। मोंदूबाबा अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात तिसरा गुन्हा। धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचा खरातवर आरोप, तर गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार। दैवी ताकदीचा दावा करणाऱ्या मोंदू खरातचा जादूटोणा नाशिक पोलिसांनी उतरवला। आता ताकद उरली नाही। पोलिसी खाक्यानंतर चौकीतून बाहेर पडताना खरातच्या गयावया। स्वतःला देव सांगणारा खरात पोलिसांच्या गाडीतून तोंड लपवत गेला। शक्तीच्या गोळ्या देणारा ढोंगीच पोलिसांच्या प्रसादानंतर शक्तीहीन। रुपाली चाकणकर आणि तटकरेंच्या हातात एकसारखीच रुद्राक्ष माळ। सुषमा अंधारेंकडून फेसबुकवर फोटो पोस्ट। हा निव्वळ योगायोग आहे, अंधारेंचा टोला। उद्धव ठाकरेंसह 9 आमदारांचा आज निरोप समारंभ। मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या आमदारांना आज निरोप। विधान परिषदेत आज आठवणींचा सोहळा रंगणार। कोण काय बोलणार याकडे लक्ष। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची 11 वाजता महत्त्वाची बैठक। राज्यातील सरचिटणीस नेते बैठकीला उपस्थित राहणार। पक्ष संघटनेतील बदलाबाबत चर्चा होणार। वंचित आणि काँग्रेसच्या संघ मुख्यालयावरील मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। मात्र हर्षवर्धन सपकाळ, प्रकाश आंबेडकर मोर्चा काढण्यावर ठाम। एप्स्टीन फाईलवर स्पष्ट उत्तराच्या मागणीसाठी मोर्चा। भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन। वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंत्यदर्शन। नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता। अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा 4-3 पराभव। सदगीरला मानाची चांदीची गदा, फॉर्च्युनर गाडी आणि 5 लाखांचं रोख पारितोषिक। कोल्हापूरमध्ये गॅस सिलेंडरनंतर आता पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी। पुरवठा संपण्याच्या भीतीनं पंपावर लोकांच्या रांगा। मुदरगड आणि कागल तालुक्यात रात्री उशिरापर्यंत प्रचंड गर्दी। मुंबई शहरातील तापमानात घट, मात्र प्रचंड आर्द्रतेमुळे मुंबईकरांना घामाच्या धारा, तर बांधकाम आणि वाहतुकीमुळे हवेची गुणवत्ता खालावली। धुरक्यामुळे मुंबईची दृश्यमानता कमी। धुळे शहरात अंमली पदार्थांचा साठा उघड। मध्यरात्री केलेल्या कारवाईत 500 किलो गांजा जप्त। स्थानिक गुन्हे शाखा आणि चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई।